बुलढाण्यात तिहेरी लढतीत असे ठरणार विजयाचे गणित? महायुतीमधील विभाजन कोणाच्या पथ्यावर पडणार? बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला आता चांगलाच वेग आला असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर लढतीचे चित्रही बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. बुलढाणा नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढत आहे. महाविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी सौ लक्ष्मी दत्त कापस या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, तर दुसरीकडे महायुतीमध्ये मात्र ताटातूट झाल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीमधील एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून आमदार संजय गायकवाड यांनी पत्नी पूजा गायकवाड यांनाच नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर भाजपा राष्ट्रवादी व आरपीआय आठवले युतीकडून माजी आमदार तथा भाजपाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनीही पत्नी अर्पिता शिंदे यांनाच नगराध्यक्षपदासाठी प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात एकूण 7 उमेदवार रिंगणात असले तरी प्रामुख्याने शिंदेंच्या शिवसेनेच्या पूजा संजय गायकवाड, महाविकास आघाडीच्या लक्ष्मी दत्त काकस व भाजप राष्ट्रवादी आरपीआय युतीच्या अर्पिता विजयराज शिंदे यांच्यातच तिहेरी लढत होण्याचे संकेत मिळत असून या तिन्ही प्रमुख उमेदवारांनी आपापल्या प्रचाराला सुरुवातही केली आहे. मात्र नगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार हे मतमोजणी अंती म्हणजेच 3 डिसेंबरलाच स्पष्ट होणार आहे. तथापि तब्बल 9 वर्षांपूर्वी म्हणजेच नोव्हेंबर 2016 मध्ये बुलढाणा नगरपालिकेची जी निवडणूक झाली होती त्यामध्ये नेमके काय चित्र होते, कोण उमेदवार होते आणि कोणाला किती मते मिळाली होती यावर एक नजर टाकूयात. नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कुठलीही युती आघाडी न होता काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना व भारिप बमस म्हणजेच आताच्या वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना तर शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी एकसंघ होती. या निवडणुकीत भारिप बमसच्या नजमुन्निसा मोहम्मद सज्जाद या 1019 मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यांना 10,430 मते मिळाली होती. तर शिवसेनेच्या पूजा गायकवाड यांना 10,351 मते, भाजपच्या कुंदाताई विष्णू पाटील यांना 7,067 मते, काँग्रेसच्या लक्ष्मी दत्ता काकस यांना 6,084 मते, तर राष्ट्रवादीच्या अनिता महादेव शेळके यांना 2,051 मते मिळाली होती. गेल्यावेळी निवडणूक लढवलेल्या उमेदवारांपैकी यावेळी लक्ष्मी दत्त काकस व पूजा संजय गायकवाड या दोन्ही उमेदवार पुन्हा समोरासमोर उभ्या ठाकल्या असून भाजपच्या वतीने कुंदा पाटील यांच्या ऐवजी अर्पिता शिंदे निवडणूक रिंगणात आहेत, तर भारिप बमसच्या म्हणजेच आताच्या वंचित आघाडीच्या नजमुन्निसा मोहम्मद सज्जाद व राष्ट्रवादीच्या अनिता शेळके आता निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. वंचितच्या वतीने डॉक्टर संगीता हिरोळे यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तथापि नजमुन्निसा मोहम्मद सज्जाद व अनिता महादेव शेळके या दोघींना गतवेळी मिळालेल्या तब्बल 13,500 मतांपैकी कोणता उमेदवार किती मते आपल्याकडे वळवण्यात यशस्वी होतो यावरच नगराध्यक्ष पदाचा निकाल ठरणार असल्याचे भाकीत व्यक्त होत आहे.